हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। आज गोव्यावरून आल्यानंतरचा बऱ्याच दिवसानंतर मी पहिल्यांदा ब्लॉग करत आहे। हा, आता आमच्या अगस्त्यची घाई चालली। अगस्त्य दाखव, अगस्त्य दाखव। बघा आमचा अगस्त्य। हाय अगस्त्य, काय करतोयस तू? काय खातोय? पेढा खातो। कुणी आणला? तू आणला? पैसे कुणी दिले? कुणीच नाही दिले। एकटं एकटं खाल्लं होय पेढा तू? आणि अंकल आंटींना दे ना। नाही देणार? तर गोव्याचा व्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितलाच। गोव्यावरून आल्यानंतर आहे ना, बरेच दिवस झालं डेली व्लॉगच केला नव्हता मी, कारण त्याच व्हिडिओचं एडिटिंग वगैरे सगळं चालू होतं। आणि तिकडून आल्यानंतर आहे ना, अगस्त्य खूप आजारी पडला। गेले 15 दिवस मी त्याचं दुखणंच काढत आहे। औषधं बघू शकता तुम्ही, बघा इथं औषध आहे, तिथं खाली औषध आहे। टॉनिक पर्यंत वेळ आली त्याला द्यायची, म्हणजे एवढं त्याची तब्येत खराब झाली। दरम्यान माझे आजोबा सुद्धा वारले आणि खरं सांगते तुम्हाला, म्हणजे मला तिथं सुद्धा जाणं शक्य झालं नाही, कारण ज्या दिवशी आजोबा वारले ना, त्यावेळेला अगस्त्यची तब्येत खरंच खूपच खराब होती। आणि नेमकं संध्याकाळचे आजोबा वारले आणि अशा अवस्थेत अगस्त्यला सांभाळायला कुणीच नव्हतं। तिथं जर लेट झाला असता तर ह्याला कुणी बघितलं असतं। खाणं पिणं तो कोणाच्याच हातून खात पित नाही, तो माझ्या हातून खात नाही, तो दुसऱ्यांच्या हातून काय खाणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा मला दशक्रियाला सुद्धा मी निघाले होते त्यांच्या 10व्याला, तेव्हा सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला। त्याला त्याच्या पप्पांना सांगितलं खायला घाला, तर त्यांच्या हातून सुद्धा तो खायला तयार नव्हता। आणि अशा अवस्थेत मला त्याचं दुखण्यामध्ये त्याला सोडून कुठंच जाता येत नाही। अक्षरशः कंटिन्यू मी घरामध्येच आहे आणि बाकीचं जे काही घरातलं डेली रुटीन आहे काही ते तर चालूच आहे। तर आत्ताच स्कूलमधून आलाय, खाल्लं वगैरे त्यांनी, आणि मी आताच चपात्या वगैरे करून घेतल्या, स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळा। आता अजून जेवायचंय, जवळजवळ 1:45 वाजत आलेली आहे। तर असं खूप दिवसातनं व्लॉग आलेला आहे, तेव्हा शेवटपर्यंत प्लीज बघा आणि आवडला तर लाईक करा आणि हाईप करा, कमेंट करा छान छान। चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात। 2-3 दिवस आपण कुठेही फिरायला जा, रिलॅक्स व्हायला जा, पण पुन्हा एकदा जेव्हा आपण आपल्या डेली रुटीनला लागतो तेव्हा आपलं जे काही रोजची कामं आहेत, मुलांची जे काही आहे गोष्टी, त्या करण्यामध्ये ना दिवसभराचा वेळ कुठे निघून जातो ना समजतच नाही। माझं पण असंच आहे। सकाळी 5 वाजता उठायचं, सानवीचा डबा करायचा, त्याच्यानंतर सानवीला घालवायचं शाळेला, त्याच्यानंतर अगस्त्यचं आवरायला लागायचं, अगस्त्यला शाळेला घालवायचं। तो जातो न जातो तोच, म्हणजे 1-2 तास तो जातो शाळेला, त्याच्यामध्ये आपलं नाश्ता पाणी, आंघोळ, दुपारचं जेवण, स्वयंपाक सगळं करून घ्यायचं। याच्यामध्ये आहे ना सगळं डेली रुटीनचं जे माझं मॉर्निंग रुटीन आहे ना, ते पूर्ण टोटली बिझी जातं। तर कधी कधी असं होतं ना, भाजीची घाई होते आणि शक्यतो सानवीला मला ना छान छान भाज्या मी तिला सकाळच्या करून देत असते। आणि आमच्यासाठी ज्या बोरिंग भाज्या असतात ना, जसं की वांग, इतर ज्या काही अशा बोरिंग भाज्या आहेत, कारलं वगैरे, ह्या सगळ्या आमच्यासाठी मी करत असते। आणि तिच्यासाठी भेंडी, गवार, अशा ज्या तिच्या आवडीच्या भाज्या आहेत त्या करत असते। तर त्याच्यामुळे मला ना सेपरेटली भाजी आमच्यासाठी करावीच लागते। तर सकाळचं ना फ्लॉवर बटाट्याची भाजी होती, तर म्हणलं की आता थोडंसं मला काहीतरी टेस्टी खमंग खाऊशी वाटत होतं। आणि मला जर तोंडाला चव आणायची असेल ना, तर मी आहे ना अशा प्रकारे बेसन पोळी करते, किंवा त्याला आमच्यात धिरडं सुद्धा म्हणतात। तर लहानपणापासून मला ना गरम गरम असं धिरडं आणि गरम गरम चपाती खूप आवडते। तर भाजी वगैरे होती, पण माझी ना फ्लॉवरची भाजी खायची इच्छाच नव्हती। तर म्हटलं की चला आपण मस्तपैकी बेसन पोळी करूयात। गरम गरम चपात्या लाटल्या, तिखट मस्त बेसन पोळी केली। आता याला ना काही जण ते टोमॅटो आमलेट का काय नवीन नाव पडले ते पण म्हणतात, पण मी अजिबात टोमॅटो वगैरे टाकत नाही। खरं सांगते, मला अजिबात आवडत नाही। याच्यामध्ये फक्त बेसन, हिरवी मिरची किंवा लाल तिखट, भरपूर सारा कांदा, कोथिंबीर टाकायचं, ओवा टाकायचा आठवणीने, आणि सोडा हवा असेल तर टाकायचा, नाही टाकला तरी चालतो। आणि मस्तपैकी तेलावर अशी खमंग पैकी अशी बेसन पोळी किंवा धिरडं करून घ्यायचं आणि गरम गरम चपाती बरोबर खायचं। अगस्त्य बरोबर कोण खेळतय? काय नाव आहे ताईचं? काय नाव आहे? सुदीक्षा ताई। हाय सुदीक्षा, हाय कर। अगस्त्यची नवीन मैत्रीण आहे ना सुदीक्षा? सुदीक्षा तू कितवीला आहेस? दुसरीला आहे तू? आमच्या इथे नवीन आलेली आहे राहायला, आणि अगस्त्यची आणि सानवीची खास फ्रेंड झालेली आहे। आता येत नाही शक्यतो घरात खेळायला, पण आज आली आहे। आणि अगस्त्यचं चाललंय
तिच्या बरोबर टाइमपास. चला आता मुलांचं खेळणं चालू आहे. मी आता जेवून घेते. आता वाजले 2. अगस्तीला इतकी झोप आली आहे ना, आता त्याला झोपवायचंय. त्याच्या अगोदर मी पटकन जेवून घेते, कारण त्याला झोपवल्यानंतर सानवी येते घरी. मग तिच्या मागे मला लागायला लागतं. खाऊन घे, खाणं पिणं सगळं आवरणं. तर चला मस्तपैकी गरमागरम आपली बेसन पोळी केलेली आहे, चपाती किंवा मग आपलं बेसन चिला याला म्हणतात. बेसन चिला, बेसन पोळी अशा प्रकारे. आम्ही तर याला हे म्हणतो, काय म्हणतात बरं, धिरडं. आणि ही अशी गरम गरमच खायला चांगली लागते. ये जेवायला ज्योती. अशी गरम गरमच खायला चांगली लागते बेसन पोळी. दुपारी अगस्त्य आला, खेळला थोडासा. मी पण जेवण वगैरे केलं आणि त्याला झोपवून टाकलं. आणि 4-5 वाजता ना थोडीशी कोबी राहिला होता जरा लास्ट वीकमधला. तर म्हटलं की चला आता याचं काय करावं, कारण ना खूप मोठा गड्डा येतो कोबीचा कधी कधी. तर एवढे सगळे काही भाजीमध्ये संपत नाही. तर म्हटलं की चला खूप दिवस झालं मुलांसाठी ना काहीतरी टेस्टी बनवलं नाही. तर म्हटलं की चला मंचुरियन करूयात. अचानकच प्लॅन केला. कोबीचं मंचुरियन करणं ना एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. कोबी किसून घ्यायचा, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकायचा. शक्यतो कॉर्नफ्लॉवरच टाका. छान असे त्याचे बॉल तळून घ्यायचे. आणि बघू शकता एका कढईमध्ये कांदा, शिमला मिरची छान असं फ्राय करून घ्यायचं. हे जे आपण तळून घेतलेले बॉल आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे. सगळे सॉस टाकायचे, म्हणजे टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस, सगळं सॉस टाकायचे. आणि मस्तपैकी ते छान असं परतून घ्यायचं. मंचुरियन छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर ते थोडंसं मिळून येण्यासाठी ना कॉर्नफ्लॉवर टाकायचं. बघू शकता तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं. हे कॉर्नफ्लॉवर ना एवढं बारीक असतं ना, पाकिट फोडलं ना की ह्याच्यातलं अर्ध तर निम्मं खालीच उडून जातं. पण असं बघू शकता तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ना छान असं मिळून येतात आपले जे काही मंचुरियन बॉल टाकलेले आहेत ते. आणि एवढे ऑसम लागतात ना. तुम्हाला जर तिखट हवे असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही उभी हिरवी मिरची बारीक चिरून पण टाकू शकता. मी हे खास मुलांसाठी बनवत होते त्याच्यामुळे मी काही याच्यामध्ये मिरची वगैरे टाकली नाही. आणि बघू शकता यम्मी यम्मी क्रिस्पी असे कोबी मंचुरियन बॉल तयार झालेले आहे. मुलांसाठी ना कधी कधी असे हटके आयटम करायला मला खूप आवडतात. पण आता इतकं बिझी रुटीन आहे ना, त्याच्यामधनं थोडासा वेळ काढून कधीच मी करते. शक्यतो जास्त वेळ मला मिळत नाही, कारण सानवीचा अभ्यास पण घ्यायचा असतो. आणि आता परीक्षा जवळ आलेली आहे, त्याच्यामुळं सगळ्या ह्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यात अगस्त्याची तब्येत, त्याच्यामुळं सगळं एकटीने मॅनेज करणं खरंच खूप अवघड आहे. आणि सध्या ना अगस्त्याची तब्येत खराब असल्यामुळे तो इतकी किरकिर करतो, इतकी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो. त्याच्यामध्ये अगस्त्य आणि सानवीचा अजिबात पटत नाही. तर त्याच्यामुळे सारखी दोघांची काही ना काहीतरी वादावादी होत असते. आणि ज्यांना लहान मुलं आहे ना त्यांना बघा अनुभव असेल की कुठलंही लहान मुलं असू दे, संध्याकाळचं ना जास्त किरकिर करतं बघा. तर त्याच्यामुळे अगस्त्याच्या बाबतीत पण सध्या तेच होत आहे. संध्याकाळ झाली की तो जास्त किरकिर करतो. तर मला ना त्याला संध्याकाळचं जरा थोडं फिरवायला न्यावं लागत आहे. 2-3 दिवस झालं मी रोज संध्याकाळी त्याला ना गाडीवर जरा चक्कर मारून येत आहे. आणि त्याच्यात काय झालं, माझ्या गाडीतलं पेट्रोल पूर्ण संपलं होतं. म्हटलं की चला त्याला फिरणं पण होऊन जाईल आणि गाडीत पेट्रोल पण भरणं होऊन जाईल. गेले मी आणि येता येता मस्तपैकी ना वडापाव घेऊन आले, कारण खूप दिवस झालं वडापाव खाल्ला नव्हता. आणि माझं तर फेवरेट आहे. पण आमच्या एरियामध्ये ना कुठलं हॉटेल आहे मी ते तुम्हाला सांगेल. तिथे ना खूप मस्त हे वडापाव मिळतो. सध्या ना बाहेरच्या गोष्टी खरंच खूप कमी केलेल्या आहेत खायच्या. म्हणजे खाल्लं तर कधीतरी जाऊन डोसा किंवा वडापाव, समोसा ह्या 3 गोष्टींपैकी जास्त करून मी आणत असते. किंवा मुलांना कधी कधी गुलाबजाम आवडतात बाहेरचे, किंवा कुठलेही गोड पदार्थ आवडतो जे आपल्याला घरी करणं शक्य नसतं ना, ते मी कधी कधी बाहेरून फक्त मागवत असते. तर आता आम्ही गेलो होतो पेट्रोल भरायला आणि येताना इतकं ट्रॅफिक जॅम होतं. तर तेव्हा ना रस्ता आम्ही थोडंसं बदलून आलो. आणि येताना आमच्या इथे मगरपट्ट्याच्या कॉर्नरला SK वडापाव म्हणून आहे. एवढा भारी वडापाव असतो, तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवेलच. एकच वडापाव खाल्ला ना की पोटच भरतं बघा. इतकं भारी कॉम्बिनेशन आहे. अगस्त्याला थोडासा पाव दिलाय टेस्टला आणि सानवी पण इथं खातीये. सानवी कसा आहे वडापाव? एक नंबर आहे ना. 35 रुपयाला एक वडापाव असतो, पण इतके मस्त, म्हणजे साईज पण आहे आणि प्लस त्याची टेस्ट पण आहे. पाव बघू शकता केवढा मोठा आहे. म्हणजे तुम्ही जर 1-2 वडापाव खाल्ले तर जेवणच झाले. एक जरी खाल्ला तरी पोट भरणार आहे. तर माझ्या तोंडाला पाणी सुटले, मला राहत नाहीये. सानवीने ऑलरेडी चालू केलंय. आणि आज तरी काय आज नवीनच काढले ते एका कार्टून मध्ये. ते जे पोपट असतात ना, 2 कार्टून बघतो तो पोपटचे, कुठलं गाणं, पिंकू आणि टुकी.
पिंकू आणि टुकी म्हणून एक कार्टून आहे. तर ते तो पोपटाचं कार्टून बघतो, त्याच्यामध्ये नेट लावून ते मुलं खेळत असतात. तर त्यांनी ते बघितल्यापासून आज सकाळपासून ती नेटच लावून ठेवली इकडं आणि हॉल माझा पूर्ण अडकवून ठेवलाय त्यांनी. पण असो, चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आमच्या दिवसाची जो एंड आहे तो खूप छान झालाय. वडापावने माझं सर्वात फेवरेट. टायमिंग बघू शकता, 7:30 झालेले आहेत आणि आता हे खाल्लंय, त्याच्यामुळे आता बघू जेवणाचं. एवढ्यावरच जेवण झालंय आमचं. तर असो आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सबस्क्राईब करा, सांगा सगळ्यांनी. सबस्क्राईब करा. काय करा? चला बाय.